तर तिकडे किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या। सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं अजित पवारांनी म्हटलं। मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बैठक बोलावली होती। या बैठकीत अजित पवारांनी मुस्लिम नेते आणि संघटनांची चर्चा केली। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून मशिदीवरच्या भोंग्यांवरून त्रास दिला जात असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांची आहे। पोलीस जबरदस्तीने मशिदीवरचे लाऊड स्पीकर उतरवत आहेत। उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश आहेत की 45 ते 56 डेसिबल आवाज भोंग्यांसाठी चालेल। असं असताना सुद्धा पोलीस कोणतीही तपासणी न करता भोंगे उतरवत असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांची आहे। ते लोक असं म्हणतात की मुंबई शहरात 1500 भोंगे होते, त्या 1500 भोंग्याला त्यानं उतरलेलं आहे। त्याचं असंही म्हणणं आहे की आम्ही मंदिरवर गुरुद्वारावर सगळ्यांच्याकडे जितकेही भोंगे होते त्या भोंगेला आम्ही नोटीस देऊन उतरलेलं आहे। आता बघूया काय आहे त्याला। आता सुप्रीम कोर्टने म्हणलं आहे की अजान जे आहे ते नॉइज पोल्युशनमध्ये येतच नाही, तर त्याचं काय करायचं। तर सगळी वस्तू आहे आम्ही साहेबाकडे टाकलेली आहे, अजितदादाकडे। त्यांनी म्हटलं की ठीक आहे विचार करेल आणि आम्ही तुम्हाला उत्तर देऊ।